देशातल्या सध्याच्या युद्धजन्य परिस्थितीचा विचार करता या संपूर्ण पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या दृष्टीने राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्यात मॉक ड्रिल केले जात आहे। तसंच जिल्हा स्तरावर वॉर रूम स्थापित करा अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या आहेत। प्रत्येक जिल्ह्यात मॉक ड्रिल करा अशा सूचना आता देवेंद्र फडणवीस देत आहेत। कुठलीही शत्रूला मदत करणारी किंवा चुकीची माहिती कुणी प्रसारित करत असेल तर त्यावर कारवाई करण्याचे स्पष्ट संकेत आता देण्यात आलेले आहेत। तसे आदेशच मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिलेत। यावेळी गृह विभागाला त्यांनी हे आदेश दिलेत। सध्याच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारची महत्त्वपूर्ण बैठक वर्षभर झाली। या बैठकीला दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह पोलीस महासंचालक, मुंबईचे पोलीस आयुक्त आणि इतर महत्त्वाचे अधिकारी सुद्धा उपस्थित होते। तर वर्षावरच्या या बैठकीनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी बातचीत केली आहे आमच्या प्रतिनिधी सीमा आढे यांनी। सुरू आहे भारत पाक सीमेवर, त्याच्या पार्श्वभूमीवर मगाशी मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली बैठक झालेली आहे। महाराष्ट्र आणि मुंबईच्या सुरक्षेसाठी जे आपले सगळे व्हायटल प्रोजेक्ट आहेत त्या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था कडक करणे, CC कॅमेरे जे आहेत त्याचे प्रभावीपणे त्याचा वापर करणे, त्यावर पाणी, वीज यावर सायबर अटॅक होऊ शकतो का, तर सायबर सेल जो आहे तो एकदम ॲक्टिव्ह झालेला आहे। आणि त्याचबरोबर या ठिकाणी संपूर्णपणे कोस्टगार्ड जो आहे 720 किलोमीटरचा तो कंप्लीट फुलप्रूफ सुरक्षित करणं, यासाठी जे जे काय आवश्यक आहे ते देखील या ठिकाणी त्याचाही निर्णय झालेला आहे। पूर्ण मुंबई आणि महाराष्ट्र सुरक्षित ठेवण्यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकार कोऑर्डिनेशनमध्ये काम करेल आणि त्यांच्या केंद्र सरकारच्या येणाऱ्या गाईडलाईन ज्या आहेत या फॉलो करेल। स्मारक आहे, देवस्थानं आहेत, आपली ऑइल डेपो आहेत, BRC आहे, JNPT आहे, या सगळ्या ज्या काही मोठ्या वास्तू आहेत, मोठे जे प्रकल्प आपले आहेत ते बिलकुल त्याच्यावर कडी निगराणी आणि सुरक्षितता ठेवण्याचा निर्णय झाला। सुरक्षेची गरज आहे, ज्या ज्या ठिकाणी हल्ला होऊ शकतो किंवा अशी शक्यता आहे अशा ठिकाणी पोलीस सुरक्षेत जी आहे ती वाढ करण्यात येणार असल्याची माहिती जी आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट मंगेशसह सीमा आढे, झी 24 तास, मुंबई।